वृंदावन बिहारी लाल की जय। यशोदेला वाटलं गोपी व्याकुळ झाल्या. तिने सांगितलं यशोदेनी यमुनेच्या किनाऱ्यावर खेळायला जातात, संध्याकाळी परत येतील. आता गोपी आणि संध्याकाळची वाट बघतायत. इकडे ग्वाल बाल आणि आनंदाने यमुनेच्या किनाऱ्यावर खेळत जात आहेत. गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, प्यारे नंदलाला मोहन मुरलीवाला, प्यारे नंदलाला मोहन मुरलीवाला, ओ दीन दयाला भक्तों का रखवाला, प्यारे भक्तों का रखवाला, सावरिया गिरधारी लाला मोहन मुरलीवाला, सावरिया गिरधारी लाला मोहन मुरलीवाला, मोहन मुरलीवाला, ओ मोहन मुरलीवाला, ओ दीन दयाला, ओ दीन दयाला, राधे राधे की राधे गोपाल, राधे राधे के राधे गोपाला, गोपी गोपाल राधे गोपी गोपाला, गोपाला गोपाला जय हो प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, वृंदावन बिहारी लाल की जय। यमुनेच्या किनाऱ्यावर पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर सगळ्यांची सामग्री श्रीकृष्णाने घेतली आणि एका झाडाला टांगून ठेवून दिली. एकाची कांबळी घेतली मानते. सांगितलं ज्याला जिथे खेळायचं असेल तिथे खेळा. आता श्रीकृष्णाला सोडून कोण खेळणार आहे? सगळे खेळायला लागले. इकडे श्रीकृष्णाने एकदम बघितलं तर ब्रह्मदेव हे सगळे दृश्य बघत होते आणि श्रीकृष्णाने ग्वालबालांना देखील दिव्य दृष्टी दिली. ते बघायला लागले की नाही, तो म्हातारा कोण आहे? बाळकृष्णाने सांगितलं तो माझा मुलगा आहे, मी त्याचा बाप आहे. वास्तविक लहान मुलं खेळतात नाही ते म्हणतात तिकडे म्हातारा असला तर ते बघ माझा मुलगा चालला, मी याचा बाप आहे. तेव्हा तर ही गोष्ट खरी होती. खरे ब्रह्मदेवाचे श्रीकृष्ण पिता आहेत. तेव्हा आणि हे सगळे ग्वालबाल नामदेव महाराजांच्या शब्दामध्ये ब्रह्मदेवाला चिडवत आहेत. गोपाळाशी खेळती, गोपाळाशी खेळती, अरे आनंद डोलती, आनंद डोलती, अरे कृष्ण आमुचा सांगाती, डो 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 डो, अरे कृष्ण आमच्या संगती, डो 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 डो, अरे कानोबाची संगती, कान्होबाची संगती, ब्रह्मादिक इच्छिती, ब्रह्मादिक इच्छती, अरे धन्य अम्मा म्हणवीती, अल अरे धन्य अम्मा बनवीसी, अला. आता ग्वालबालांनी विचार केला आपल्याला त्यांचं काय करायचं. श्रीकृष्णाला म्हणायला लागले कृष्णा प्रती गोपाळ, कृष्णपती गोपाळ, म्हणताती सकळ, म्हणताती सकळ, ओ कळसी ना कळ, हात तत, अरे आकळसी ना कळ, हात तत, अरे मामा मारू गेलासी, अरे मामा मारू गेलासी, आपटीले गजासी, आपटीले गजासे, कंसाला मारायला गेले. मामा आहे कंस, सक्का मामा. आणि काय खोल्या पीठ हत्ती त्याला मारला. मामा मारू गेलासी, अरे मामा मारू गेलासी, आपटीले गजासी,
आपटीले गजासे अरे मल्ल युद्ध खेळलासी तू 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 अरे मल्ल युद्ध खेळलासे तू 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 अरे अजगर मारिला अजगर मारिला कालिया दमन अजगर मारिला अजगर मारिला वडवान लगिला अजगर गिरिला गोवर्धन उठलिला बाबा बाबा अरे गोवर्धन उचलिला बाबा अरे पूतनेची शोषिले पूतनेसी शोषिले नारदासी मोहिले नारदासी मोहिले अरे गाणी केसी उधरिले ओ रे 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 अरे गणी कैसी उतरले अरे रे 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 कवळियाचे घरा जाशी गौरियाचे घरा जासे दही दूध लोणी खाशी दही दूध लोणी खासे त्यांच्या सुना भोगीची छी 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 अरे त्यांच्या सोना भोगीसी छी 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 अरे 16 शस्त्र भोगती 16 सहस्त्र भोगीसी ब्रह्मचारी म्हणवीची ब्रह्मचारी बनवीसी अरे लटकेची टकवीची बोलो लो 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 अरे लटके से खटवीसी उलू लो 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 अरे सोडून आम्ही पण सोडून आम्ही पण अम्मा घाली लोटंगण आम्हा घाली लोटांगण परब्रह्म नारायण आहा अरे परब्रह्म नारायण अरे ऐसे तुझे पवाडे ऐसे तुझे पवाले वर्णिताती वाडे कोडे वर्णिताती वाडे कोडे पवाडे म्हणजे गुणगान वाडेकोडे म्हणजे वेदशास्त्र हे नामदेवांचं पद आहे ऐसे तुझे पवाडे ऐसे तुझे पवाले वर्णिताती वाडे कोडे वर्णिताती वाडे कोडे विष्णुदास नामा मडे यू 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 अरे विष्णुदास नामा म्हणे यू 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 गोपाळासी खेळती गोपाळासी खेळती आनंद डोलसी आनंद डोलसी हरे कृष्णांचा संगती डो 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 हरे कृष्णांचा संगती डो 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 हरे कृष्णांचा संगती डो 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 बोल श्री वृंदावन बिहारी लाल की जय. आता माध्यान्नाची वेळ झाली सगळ्यांनी सांगितलं का नाही आम्हाला भूक लागली सगळ्यांना बोलावलं आणि वर्तुळाकार बसले मध्यभागी श्रीकृष्णाला सगळ्यांचं मुख दिसत होतं आणि सगळे ग्वाले श्रीकृष्णाला बघत होते श्रीकृष्णाचे सगळेच आवडते पैंदा नावाचा एक गोप होता त्याचं नाव काय पैंदा पैंदा हा ब्रजभाषेतला शब्द आहे पैंदा याचा अर्थ प्रेमी आहे आपण या महाराष्ट्रात त्याला पेंद्या करून टाकला तर पेंद्याला काही अर्थच नाही आहे पैंदा तेव्हा तो पैंदा तोत्र बोलत असे तो दूर जाऊन बसला श्रीकृष्णाने त्याला काय रे काय झालं दा तू माझ्या बरोबर बोलू नव्हतं अरे पण काय झालं तुझं काही माझ्यावरती थल प्रेमच नाही अरे मी असं काय म्हणतो मग तू गप्तीत ऐकून घे बरं तर पेंद्या श्रीकृष्णाला सांगतोय दायबा कितना आतूनी उतना दायबा कितना आतूनी उतना संगत तुई नाही बलीले अरे संगत तुई नाही बलीले किती ओंकार सांगू गोविंदा मधवली माया तुलीले अरे मनवर माया ध्वनीले यमुने दिली एकाली यमने दिली ढोल तलाया दिलोले
अरे ढोल तराया गेलोले आले गोपाल गुण बसले आले गोपाल पुन बसले मजला धाडून दिलले अरे मजला घालून दिलाले दिल जायबा कितना दलत दल दायवा कुतना अतूनी अरे उठला आतूनी उतना संगत तुई नहीं बलीले अरे संगत तुई नहीं बलीले किती ओंकार सांगू गोविंदा गीत गीती ओंकार सांगू गोविंदा मजवली माया तुलीले अरे मजवर माया ध्वनीले एकदा हली दौल्या धली एकदा आली डोल्या झाली छाया दिलोले अरे दही दूध प्याया गेलोले आले गोपाल लई लई प्याले काले गोपाल लई लई प्याले मजला तोंड दिलले काले मजलत थोरस दिलाले दिल जायबा कितना दलत दल दायबा कुतना अतूनी अरे उठला आतूनी उतना संगत तुई नहीं बलीले अरे संगत तुई नहीं बलीले किती ओंकार सांगू गोविंदा गीत गीत ओंकार सांगू गोविंदा मजवली माया तुलीले अरे मजवर माया ध्वनीले एकदा हली यमुने दिली एकदा आली यमुने दिली पानी प्याया दिलोले अरे पाणी प्याया गेलोले आले गोपाल पानी प्याले आले गोपाल पाणी प्याले मजला ढकलून दिलले अरे मजलत ढकलून दिलाले ताते लुटले दलत दल काटे लुटले रोते अरे लुटले गोटे लुटले ओले पुतले टोंगले फुटले पुतले तो पुतले दायबा कितना फुटले तर फुटले दायबा कुटना अतूनी उठला अरे आतूनी उठना संगत तुई नहीं बलीले अरे संगत तू नहीं बलीले किती ओंकार सांगू गोविंदा गीती गीती ओंकार सांगू गोविंदा मजवली माया तुलीले अरे मजवर माया तुझी एकदा हली दौल्या धली एकदा आली डोल्या गली बोली तराया दिलोले अरे तोली तराया गेलोले आले गोपाल पळून नेले आले गोपाल पळून गेले बदलत बदलून दिलेले अरे बदलत बदलून दिलाले दलत दलत बुध बुध मारला दलत दलत बुध बुध मारला मालत माल मी मालत माल मालत माल मी बुलबुलल्लो लल्लो लल्लो दायबा कुतना अरे आतूनी उठना अरे संगत तुई नहीं बलीले गीत गीती ओंकार सांगू गोविंदा अरे मधवर माया तुलीले 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 बोल श्री वृंदावन बिहारी लाल की श्रीकृष्णाने सांगितलं मी तुला कधी सोडणार नाही पहिल्यांदा गुणगान करायला लागला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
बसलेले आहेत. मध्यभागी श्रीकृष्ण बसलेले आहेत. जा तुम्ही दोघे जण हातात घास घ्या, दोघे जण सगळ्यांना खाऊ घाला. आमचा श्लोक होईपर्यंत हातात धरून ठेवा. आणि हातामध्ये बालकृष्ण मध्यभागी बसले. सगळ्यांना श्रीकृष्णाचे दर्शन होते आणि सगळे श्रीकृष्ण सगळ्यांना बघतात. एक घास हातात घेतला. सुखदेवजी महाराज वर्णन करतात. बिभ्रद्वेणुम जठरपटयो शृंगवेत्रस्य कक्षे वामे पाणुमर्षुणकौलं तत्फलानंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरि सुहृदो हासे नर्मविश्वै स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञभुक् बालकेलिः. बिभ्रद्वेणुम जठरपटयो शृंगवेत्रस्य कक्षे. भगवंतांनी आपली बासरी आणि कमरेमध्ये खोचून ठेवली. शिंग आणि छडी काखेमध्ये ठेवलं. तिष्ठन मध्ये स्वपरी सुहृदो हासे नर्मविश्वई. आपल्या प्रेमी जनांच्या मध्यभागी बसून थट्टा मस्करी करतात. स्वर्गे लोके मिशती बुभुजे यज्ञभुक बाल केली. स्वर्गातले देवता आश्चर्य करतात. यज्ञामध्ये आहुती लवकर घेत नाही आणि इथे एकमेकाचं उष्ट खातोय. आणि तुकाराम महाराजांचं वर्णन करतात. बाई पांडुरंग पावळवंती सराबाई पांडुरंग पावळवंती मांडीला कालाभोवती गोपाळांची दारी मांडीला कालाभोवती गोपाळांची दारी सराबाई पांडुरंग पावळवंती सराबाई पांडुरंग पावळवंती मांडीला कालाभोवती गोपाळांची दारी मांडीला कालाभोवती गोपाळांची दारी. राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा ओ राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा गोविंद 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 वृंदावन बिहारी लाल की जय. जलाराम बापा की जय. अम्बा माता की जय. रेणुका माता की. लखन सिया रामचंद्र जी की जय. बजरंग बली महाराज की जय. जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे. बोलिए सतगुरुदेव परम पूज्य संत श्री राधे राधे महाराज की जय. आज दुपारी श्रीमद भागवताची सुरुवात ठीक 3 वाजता होईल आणि आज दुपारी या ठिकाणी गोवर्धनाची पूजा हा प्रसंग राहील. सर्व भाई भक्तांना एक विशेष सूचना आहे. कृपया दहीहंडीचा प्रसाद प्रत्येकाने घेऊन जा. प्रसादाची व्यवस्था गेटवर करण्यात येत आहे. कृपया सर्वांनी दहीहंडीचा प्रसाद घेऊन जा. आशिषराव प्रसाद घ्या गेटवर लवकर. कृपया सर्व भाई भक्तांना एक विशेष सूचना आहे. दहीहंडीचा प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. प्रसादाची व्यवस्था गेटवर करण्यात येत आहे. कृपया सर्वांनी शांततेने प्रसाद घेऊन जा. साधेल्या देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाची द्वारी उभा क्षणभरी.
पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण करी रे देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी असोनी संसारी जीवे वेगु करी रे असोनी संसारी जीवे वेगु करी रे वेदशास्त्र उभारी माया सदा वेदशास्त्र उभारी माया सदा देवाची द्वारी उभा देवाची द्वारी उभा क्षणभरी ज्ञानदेव म्हणे व्यासाची पुणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे व्यासाची द्वारकेचे राणे पांडवा घरी द्वारकेचे राणे पांडवा घरी रे देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी ते मुक्तिचारी साधी साधिल्या देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी की जय महर्षि वेदव्यासजी महाराज श्री सुखदेव जी महाराज की जय संत श्री गजानन महाराज की जय बोलो रे भाई सब संत की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे बोले सद्गुरुदेव परम पूज्य संत श्री राधे राधे महाराज की जय पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री कृष्ण मे जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः या देवी श्रूयते नित्यं द्युदैवेदपारदै सा मे भवति
जिह्वाग्रे ब्रह्मरूपा सरस्वती वन्दे वृन्दावनानन्दा राधिकां परमेश्वरी गोपिकां परमां श्रेष्ठा लादिनीं शक्तिरूपिणीं यो ब्रह्मरुद्र शुकनारद भीष्ममुखे प्रालक्षितो न सहसा पुरुषशतश सद्यो वशीकरण चूर्णमनन्त सत्यं तं राधिका चरणरेण मनुस्मरामि चरणरेण मनुस्मरामि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नीलाम्बुज श्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणो महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम् अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि विभुवेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवारुन्दैका नन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं व्यासं व्यासकरं वन्दे मुनिं नारायणं स्वयं यदा प्राप्तकृपा लोकामुक्ता कलेवरात् यस्य तुण्डाचितश्रुतो राजतेयं रसात्मकं तमच्युतकथा कुञ्जे सुखोजन्तं सुखं भजे श्रीधरं वन्दे श्रीधरैकपरायणं यस्यैव श्रीप्रसादेन श्रीधरेयं कृते कृता राधा भक्ति हरे ज्ञानं ताप्याम्यच समन्विता तां श्रीभागवतीं गाथां वन्दे युगलरूपिणीं रसोय परमानन्द एक एव द्विदासरा श्रीराधाकृष्णरूपाभ्यां तस्मै नमो नमः नमः कमलनाभाय नमः कमलमालिने नमः कमलपादाय नमस्ते कमलेश यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रज्ञोति तस्मै तद्ब्रह्म देवमात्मा बुद्धिप्रकाशं मुमुक्षुर्वै शरणमां प्रपद्ये सद्गुरुनाथ महाराज की जय। बोलिए वृंदावन बिहारी लाल की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। बोलिए सद्गुरुदेव परम पूज्य संत श्री राधे राधे महाराज की जय। भगवान श्री राधा कृष्ण चरणारविंदरस बिपासू ममतामय मातांनो तथा सज्जनांनो, नियमाप्रमाणे अगोदर काही क्षण भगवान नाम संकीर्तन करून पश्चात विषय प्रारंभ करूया. उपस्थित समस्त ममतामय मातांना आणि सज्जनांना
आमची करबद्ध प्रार्थना आहे की भगवान नाम संकीर्तनामध्ये पूर्ण सहयोग देण्याची कृपा करावी. जय जय राधे गोपाला गोपाला जय जय राधे गोपाला गोपी गोपाला जय राधे गोपाला गोपी गोपाला जय जय राधे गोपाला गोपी गोपाला गोविंद गोपाल हे नंदलाला गोविंद गोपाल हे नंदलाला हे नंदलाला हे नंदलाला हे नंदलाला हे नंदलाला राधे गोपाला जय जय राधे गोपाला गोपी गोपाल मीरा के नाती प्रभु गिरिधर गोपाला मीरा के नाती प्रभु गिरिधर गोपाला गिरिधर गोपाला गिरिधर गोपाला राधा रमण हरि गिरिधर गोपाला राधा रमण हरि गिरिधर गोपाला गिरिधर गोपाला गिरिधर गोपाला पीताम्बर धारी बंसी वाला पीताम्बर धारी हे बंसी वाला हे बंसी वाला हे बंसी वाला सीधी के राजा राम लक्ष्मण दीन दयाला तुलसी जी के राजा राम रघुवर दीन दयाला रघुवर दीन दयाला रघुवर दीन दयाला सूर्यदास के सुंदर श्याम मोहन मुरली वाला सूर्यदास के सुंदर श्याम मोहन मुरली वाला मोहन मुरली वाला मोहन मुरली वाला नरसी जी के सावरिया गिरधारी नंदलाला नरसी जी के सावरिया गिरधारी नंदलाला गिरधारी नंदलाला गिरधारी नंदलाला राशि रचैया हे मुरली वाला रास रचैया हे मुरली वाला हे मुरली वाला हे मुरली वाला माखन चुरैया हे नंदलाला माखन चुरैया हे नंदलाला हे नंदलाला हे नंदलाला भक्तों के प्यारे प्यारे गोपाला भक्तों के प्यारे
भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या किनाऱ्यावर ग्वालबालांच्या मध्यभागी बसलेले आहेत. सुखदेवजी महाराज वर्णन करतायत. बिभ्रद्वेणुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मचुडकवलम तत्फला न्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो हासे नर्मविश्वै स्वर्गे लोके हे मिशती बुभुजे यज्ञभुग बाल केले. बिभ्रद वेणूम जठरपटयो शृंगवेत्रेच्या कक्षे. भगवंतांनी आपली बासरी कमरेमध्ये खोचून ठेवलेली आहे. शृंगवेत्रेच्या कक्षे, शिंग आणि छडी काखेमध्ये घेतलेला आहे. तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो हासे नर्मवी, आपल्या प्रेमीजनांच्या बरोबर मध्यभागी बसले आहेत आणि हसतायत, थटका मस्करी करतायत. स्वर्गे लोके मिशती बुभुजे यज्ञभुग बाल केली. स्वर्गातल्या देवता आश्चर्य करतात. यज्ञामध्ये आहुती लवकर घेत नाही आणि इथे एक दुसऱ्याचं आणि उष्ट खातोय. खात असताना मधुमंगल जो पौर्णिमासीचा मुलगा होता त्यांनी ताक आणलं होतं. 2-3 दिवसाचं शिळ ताक होतं. आंबट होतं ते छोटस मातीचं मटकं असते ना, त्याला तिकडे वृंदावनकडे कुल्लड म्हणतात. त्यामध्ये आणलं. त्यांनी विचार केला की सगळे जेवायला बसले की मी जाऊन पटकन पिऊन टाकेल. मग तर सगळे बसल्यानंतर तो उठला आणि जायला लागला. बालकृष्णाने बघितलं प्रत्येक जीवाकडे, प्रत्येक त्याच्या कामाकडे आणि प्रत्येक मिनिटाला श्रीकृष्णाचं लक्ष असतं सगळ्या ठिकाणी. तेव्हा ते जायला लागल्याबरोबर यांनी आवाज दिला, मधुमंगल मधुमंगल. त्याला असं वाटलं की हा नुसता आवाज देतोय, पण श्रीकृष्ण त्याच्या मागे धावत गेले. बालकृष्ण त्यांनी पटकन तर कुल्लड उचलला, तोंडाला लावला. काही ताक त्याच्या तोंडात गेलं, काही त्यातच राहिलं. आणि बालकृष्णांनी त्याच्या खांद्यावर दोन्ही मागच्या बाजूनी हात ठेवले. धक्का लागला. थोडं इथे चालू उघडा होता, नुसतं धोतर नेसला होता. इथे पडलं. ते कुल्लड त्याच्या हातातलं घेतलं, ते त्यात राहिलेलं ताक पिऊन टाकलं. त्याच्या जे अंगावर पडलं होतं ते दोन्ही हात असं धरून असं चाटून घेतलं. हे सगळं दृश्य ब्रह्मदेवांनी बघितलं. ब्रह्मदेवाला वाटलं हे असं कसं परब्रह्म आहे. तेव्हा ब्रह्मदेवाच्या मनात शंका आली. बघा, शिष्याच्याच मनामध्ये गुरुबद्दल शंका आली. त्या मग इकडे आता आनंदाने सगळे जेवण करतायत. तिथे बसून जेवण करतायत तेव्हा ग्वाल बालांनी विचारलं, कन्हैया आपली वासरं कुठे गेली? ते वासरं. आणि बघा, परमेश्वराच्या सान्निध्यात असताना माई गोष्टीची आपल्याला आठवण झाली तर आपण परमेश्वरापासून विमुख होतो. जप करत असताना आपण हातामध्ये माळ आहे, समजा एखाद्या माई गोष्टीची आठवण झाली तर झालं, मग तिचा जप सुरू राहतो, देवाचा जप नाही होत, मग त्या कामाचा जप होतो. तसं यांना आठवण झाली. वास्त्र म्हणजे कोण? बघा, भागवतात सांगितलेलं आहे की याच्यामध्ये प्रत्येक श्लोकामध्ये वेदांत भरलेला आहे. नाही नुसते म्हणजे अद्वितीय ग्रंथ आहे हा. अद्वितीय म्हणजे न द्वितीय इति अद्वितीय, याच्यासारखा दुसरा कुठलाही ग्रंथ नाही. आणि हा लिहिल्यानंतर वेदव्यासांनी लेखणी खाली ठेवून दिली. बघा, गोपी आणि एका श्लोकामध्ये गाराणी देखील करतात आणि स्तुती देखील करतात. आता गोपी यशोदेला सांगायला जातात, यशोदा वत्सान मुंचन क्वचित समय. हे काय गाराणं केलं? वत्स म्हणजे वासरू, मुंच म्हणजे सोडणं, क्वचित समय म्हणजे वेळेच्या आधी. अर्थ काय झाला की दूध काढण्याची वेळ होण्याच्या अगोदर हा वासरू सोडून देतो. त्यामुळे वासरू काय करते? सगळं दूध पिऊन घेतं आणि आम्हाला दूध मिळत नाही. गाराणं झालं नाही. वत्सान मुंचन क्वचित समय. आता यामध्ये वेदांत भाग काय आहे? स्तुती आहे. स्तुती आहे. वत्स म्हणजे जीव. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद चारही वेदामध्ये वत्स याचा अर्थ जीव असा आहे.
वत्स म्हणजे जीव, मुंच म्हणजे सोडणं, क्वचित समय म्हणजे वेळेच्या अगोदर. म्हणजे हा इतका दयाळू आहे की मुक्तीच्या अगोदर, मुक्ती होण्याची वेळ येण्याच्या अगोदरच हा जीवाला मुक्त करून टाकतो दोन्ही बाजूनी. तर यांनी विचारलं आपली वत्स म्हणजे आपली वास्त्र कुठे गेली. आता श्रीकृष्णाने सांगितलं ठीक आहे मी वास्त्र बघून येतो. बघायला गेले बालकृष्ण, पुष्कळ दूर गेले. हम्मा 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 ये 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 गा 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 ये, एक पण वासरू नाही. कुठे गेले ते? तिकडे गेले, वासरू एके नाही. आणि नंतर परत आले, इकडे परत आले आणि परत आल्याबरोबर बघितलं तर एकही ग्वाला नाही, काठी नाही, कांबळी नाही, काहीच नाही, सगळे आणि गायब झाले. कुठे गेले? हाक मारली, मधुमंगल, ए भद्र, ए तोक, ए पैंदा, तुम्ही कुठे गेलात? काही मागमूस नाही. विचार केला हे सगळे गेले कुठे? काठी नाही, कांबळी नाही, ग्वालबाल नाही, वास्त्र देखील नाही, गेले कुठे? अंतर्ध्यानाने यांनी बघितलं, हसले बालकृष्ण. काय झालं? ब्रह्मदेव सगळ्यांना चोरून घेऊन गेले होते. दशमस्कंद पूर्वार्धामध्ये 13व्या अध्यायामध्ये ब्रह्मदेव सगळ्यांना चोरून घेऊन जातात. ब्रह्मदेवांनी विचार बघा, इथे अहंकार झाला ब्रह्मदेवाला की माझ्या सृष्टीमधले ग्वालबाल आहेत, माझ्या सृष्टीमधली काठी कांबळी आहे, मी जर घेऊन गेलो तर हा काय करेल? एकटा काय करेल हा? तेव्हा सगळ्यांना घेऊन गेले. अंतर्ध्यानाने श्रीकृष्णाने बघितलं, काही नाही, दिवसभर बसले तसेच. संध्याकाळी जाण्याची वेळ झाल्यानंतर आता फक्त बाकीच्या गोपी आणि विचारणार नाहीत की आमची मुलं कुठे गेली, आमची वास्त्र कुठे गेली, हे सगळे गेली कुठे. तर जाण्याची वेळ आल्याबरोबर जेवढे वास्त्र, जेवढी काठी कांबळी ग्वालबाल सगळे जसेच्या तसे कुठून आले? श्रीकृष्ण काय नाही करू शकत? ज्यांनी केवळ आपल्या संकल्पाने सृष्टी तयार केली. ऋग्वेदामध्ये ऋचा येते स ईक्षत एकोहम बहुश्याम. ऋग्वेद म्हणजे त्यांनी ईक्षण केलं. ईक्षण केलं म्हणजे बघितलं आणि कामना केली. एकोहम बहुश्याम आणि सृष्टी ही निर्माण झाली. मग संकल्पाने सृष्टी निर्माण झाली. आता एवढे ग्वालबाल हे ताबडतोब जितके ग्वालबाल होते, ग्वाल बाल काठी कांबळी वास्त्र सगळे त्यांनी स्वतः श्रीकृष्ण झाले. आपण वाचताना विष्णू सहस्त्रनाम म्हणजे वाचत असतील त्यांना माहिती आहे, अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे. अनेक रूप कोणत्याही वेळेला कोणत्याही ठिकाणी वाटेल तेवढी रूप ते घेऊ शकतात. तेव्हा तर त्या ठिकाणी ते सगळे ग्वालबाल सगळे घरी गेले. आता घरी गेल्यानंतर असं लिहिलेलं आहे की श्रीकृष्णांनी रासरस सगळ्या ब्रजभाषी लोकांना दिला, वृद्ध गोपिकांना दिला, गायींना दिला, वृद्ध गोपांना दिला. का? रास याचा अर्थ काय? रास याचा अर्थ केवळ हातात हात घालणं आणि नृत्य करणं असं नाही. रास हा शब्द रस या शब्दापासून झालेला आहे आणि वेदामध्ये ऋचा येते रसो वै सह रस घेवाय लब्धो आनंदी भवती. भगवान रस स्वरूप आहे, त्यांनी आपला रस प्रदान केलेला आहे. तेव्हा तर आणि त्यांनी या सगळ्यांना त्यांनी रासरस दिलेला आहे. मग का म्हाताऱ्या गोपींना कसा रासरस दिला? त्या नातीला काय हातात हात घाल नाही. म्हातारी गोपी आपला नातू आपल्या जवळ घेऊन झोपते. जवळ घेतला म्हणजे कोण जवळ घेतला? नाताच्या रूपाने श्रीकृष्ण जवळ आहे ना, कारण श्रीकृष्णच नातू झाला होता, श्रीकृष्णच वासरू झाला होता, श्रीकृष्णच काठी झाला होता, श्रीकृष्णच कांबळी झाले होते. तर तेव्हा बर गाईला कसा रस दिला? वासरू गाईचं दूध पिताय स्तनाला तोंड लावून. म्हणजे कोण पिताय दूध? स्तनाला तोंड लावलेला आणि वासरू श्रीकृष्णच वासरू झाले आहेत ना.
म्हणजे श्रीकृष्णाने गायीच्या स्तनाला तोंड लावलेलं आहे आणि पाणी असं तर सगळ्यांना रासलीलेचा प्रसंग उद्या सकाळी येईल तेव्हा याच्यावर आणखी विशेष प्रकाश टाकला जाईल. रासलीलेमध्ये काम वासनेचा गंध नाही एवढं आपण लक्षात ठेवा. तेव्हा तर सगळ्यांना रासत शुकदेवजी महाराजांना भागवत सांगत असताना 2 वेळेला समाधी लागली होती. समाधीस्थ झाले. एक वेळ ग्वाल बाल काठी कांबळी सगळेच श्रीकृष्ण झाले त्यावेळेला. कारण सगळे जिकडे ब्रजभूमीत बघितलं तिकडे कृष्णच कृष्ण. तेव्हा एक वेळ त्यावेळेला आणि एक वेळेला सुदामाच्या प्रसंगामध्ये दोन्ही वेळची समाधी ऋषी मुनींनी वेद मंत्राने उतरवली. हे किती दिवस चाललं? 1 वर्षभर चाललं. 1 वर्षभर ब्रह्मदेवानी, तो ब्रह्मदेवाचा एक क्षण होता. आता खेळायला लागली. ब्रह्मदेवाला वाटलं की आता मी या सगळ्यांना आणलं, हा काय करतो? एकटा येतो काय यमुनेचे काय? दुसरे दिवशी ब्रह्मदेवानी बघितलं तर तेवढेच ग्वाल बाल काठी कांबळी सगळं जसंच्या तसंच तेच. आणि एकदम जिथे त्यांनी लपवून ठेवलं होतं तिथे ब्रह्मदेव गेले, सगळे तिथे होते. त्या सगळ्यांना ब्रह्मदेवांनी घेतलं आणि घेऊन आले. 13व्या अध्यायामध्ये परीक्षा घेतात आणि 14व्या अध्यायामध्ये क्षमा मागतात. त्या सगळ्यांना घेऊन आले ब्रह्मदेव, घेऊन आले आणि तिथे श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि सांगितलं, स्तुती प्रारंभ केली. मोठी स्तुती केली ब्रह्मदेवांनी. इतकी स्तुती सांगणं शक्य नाही. त्या स्तुतीतला एक श्लोक ऐकून घ्या. नवमीड्यते वपुषे तडिदंबराय गुंजावतंस परिपच्छल सन्मुखाय वन्यस्त्रजे कवल वेत्र विषाणु वेणु लक्ष्मस्त्री मृदपदे पशुपांकजाय. एका एका स्तुतीमध्ये वेदांत भरलेला आहे आणि मेघाप्रमाणे आपला नीलवर्ण आहे. दिव्य पितांबर आपण धारण केलेलं आहे. गळ्यामध्ये अनेक प्रकारच्या माळा आहेत. वैजयंती माळ आहे. मुखावरती बासरी धारण करून गोप ग्वालासहित वृंदावनच्या पवित्र भूमीमध्ये आपण विचरण करतात. आणि याला आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, आता तरी स्वतःला करता मानू नको. कोणत्याही गोष्टीचा करता आपण स्वतःला मानू नका. मी ही गोष्ट केली असं म्हणू नका. हा करणारा आतमध्ये बसलेला आहे, आपलं शरीर करत नाही. करण्याच्या माध्यमांनी हे सगळं शरीर काम करतं. तो जर करणारा निघून गेला आपल्याच्याने एकही काम होत नाही. मग हे मी केलं काय काम? मी नाही केलं. सगळं काम करतो ते तू करतो. आणि तेव्हा तर याला संतांनी ब्रह्ममोह निवारण लीला म्हटलंय. ब्रह्माचा देखील मोह निवारण केला. कुणाचाही मोह भगवान निवारण करतात. आवडती राणी सत्यभामा, तिचा देखील मोह निर्माण त्यांनी मोह निवारण केला. सत्यभामा असं वाटत होतं मी फार देखणी आहे. सगळ्या तिचा देखणपणा मला तर दशमस्कंद सांगू आपल्याला. आता सध्या आपला दशमच सुरू आहे. तेव्हा तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अहंकार करू नका. त्या ठिकाणी ब्रह्मोने सगळ्यांचा इंद्राचा गोवर्धनाच्या प्रसंगामध्ये इंद्राचा मोह निवारण करतील. आणि हे असं नित्य चालू रोजचं जाणं येणं. आता बालकृष्ण 6 वर्षाचे झाले. 6 वर्ष झाले. दिवाळीच्या नंतर जी सप्तमी येते ना, दिवाळीच्या नंतर त्या सप्तमीच्या दिवशीची गोष्ट आहे. त्या सप्तमीच्या दिवशी यशोदेनी बालकृष्णाला सांगितलं, आता तू 6 वर्षाचा झाला, आता मी तुला गोचारणा करता पाठवेल. बघा आधी त्यांचं नाव काय होतं? वत्सपाल. वत्स म्हणजे वासरू, पाल म्हणजे वासराचं पालन करणार. यातला वेदांत बघा. वत्स म्हणजे जीव आणि पाल म्हणजे पालन करणारा. जीवाचं पालन करणारा तो आहे. आणि नंतर गोपाल होईल. गो याचा अर्थ काय? गो याचा अर्थ इंद्रिय असा होतो. संस्कृत मध्ये गो म्हणजे इंद्रिय आणि गोपाल म्हणजे इंद्रियांचं पालन करणारा देखील तोच आहे आपला. तेव्हा आता तर त्यांनी सांगितलं, आता मी तुला गोचार. बस श्रीकृष्णाने हट्ट केला, आई उद्यापासून आम्ही गोचारणाला जाणार. बेटा आपल्याला आपल्या
आणि गर्गाचार्यांना बोलावं लागेल. गर्गाचार्य मथुरे ज्यांनी तुझं नामकरण केलं, आपल्याला मुहूर्त काढावा लागेल आणि मग गणपतीची पूजा करावी लागेल. मग गणपतीची पूजा केल्यानंतर कोणतेही कार्य करायचं म्हणजे गणपतीची पूजा करावी लागतात. आई गणपतीची पूजा अगोदर का करतात? याला का माहित नाही का? आईला विचारते, बेटा त्याचं नाव गणपती आहे. गण म्हणजे देवता, गण पती म्हणजे त्या सगळ्यांचा मालक, ज्याला आपण राजा म्हणतो. हो आई, गणपती सगळ्यांचा राजा आहे. हे आई, मग आपण गणपतीची पूजा रोज का नाही करावं? आई मग गणपतीची पूजा आत्ताच करून टाकणं. आणि त्याच्या लीलांनी यशोदा अति प्रसन्न होते. हे आई, काल गणपती बाप्पा माझ्या स्वप्नात आला आणि त्याने आई